नमस्कार. न्यूज प्लॅनेटमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच गंगा नदीच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं आणि त्यावरून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. त्यानंतर आता भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीच्या स्वच्छतेचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. नुकताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत एक धक्कादायक दावा केलाय. गोदावरी नदी प्रदूषित नसल्याचं MPCBनं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. तर तिकडे भाषा वादादरम्यान तमिळनाडू सरकारनं एक मोठं पाऊल उचललं. स्टालिन सरकारनं त्यांच्या राज्याच्या अर्थसंकल्पातून रुपी चिन्हामध्ये बदल करून तमिळ भाषेतील रुपी सिम्बॉलचा वापर केलेला आहे. दरम्यान पाकिस्तानी सैन्याचा खोटारडेपणा उघड झालाय. हायजॅक ऑपरेशन संपल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी केलेला होता. मात्र बलोच आर्मीनं त्यांचा हा दावा खोडून काढलाय. यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. नाशिकच्या गोदावरी नदीच्या प्रदूषणामध्ये सातत्यानं वाढ होताना दिसतेय. नदीच्या पाण्यामध्ये गटार आणि नाल्याचं पाणी सोडलं जातं आणि त्यासोबत नदी पात्रामध्ये पानवेलींचंही साम्राज्य पाहायला मिळतंय. मात्र गोदावरी नदीचं पाणी स्वच्छ असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेला आहे. या दाव्यावरती पर्यावरण प्रेमींनी आक्षेप घेतलाय. 2027 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे आणि यासाठी महाराष्ट्र सरकारनं तयारी देखील सुरू केलेली आहे. 10 मार्च रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पातही अर्थमंत्री अजित पवारांनी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत. नमामि गोदावरी उपक्रमाची योजना तयार केली जात असल्याची माहिती अजित पवारांनी दिलेली होती. गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. तसंच आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं ही नदी स्वच्छ करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नदीमध्ये सांडपाणी आणि गटाराचं पाणी सोडण्यात येतं. असं असूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं नदी प्रदूषित नसल्याचा धक्कादायक दावा केलेला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या दाव्यावर पर्यावरणवाद्यांनी शंका व्यक्त करत आक्षेप घेतलेला आहे. तसंच गोदावरी नदी जर प्रदूषित नसेल तर मग आगामी कुंभमेळ्यासाठी या नदीच्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर सरकार हजारो कोटी रुपये खर्च कसं काय करताय असा सवालही याच लोकांनी उपस्थित केला. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेश महाले थेट गोदा तीरावरून नाशिक या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. महेश, मी थेटपणे आपल्याकडे येईल आणि न्यूज प्लॅनेटमध्ये खरं तर आपलं देखील स्वागत आणि सगळ्या नाशिककरांचं स्वागत मला करायला आवडेल. यावेळेला ज्याप्रमाणे गोदातीरी तुम्ही यावेळेला उपस्थित आहात, आजूबाजूचा परिसर काय पाहायला मिळतो? सांडपाण्याचा प्रश्न असेल, गोदा नदीपात्रामध्ये टाकण्यात येणारा कचरा असेल, अशा अनेक गोष्टी होताना दिसतात. एका बाजूला आपल्या सगळ्यांच्या धार्मिक भावना, आस्थेच्या भावना या गोदावरीशी जोडलेल्या आहेत, तर दुसरीकडे मात्र कचरा, त्या ठिकाणी होणारी घाण आणि पाणी होणारं प्रदूषित यावरती अनेक वेळेला चर्चा होते. पुन्हा एकदा कुंभमेळ्याच्या निमित्तानं हा विषय चर्चेला येतोय. महेश, मी आपल्याकडे येईल. काय त्या ठिकाणी पाहायला मिळतं? तर आपण जर बघितलं तर दक्षिणेची गंगा म्हणून नाशिकच्या गोदावरीची ओळख आहे. तर 12 वर्षांनी या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा हा भरत असतो आणि तर गोदा तीरावरून जरी ते आपल्याबरोबर जोडले गेलेले असले, त्या ठिकाणचा संपूर्ण आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केलेला असला तरी देखील गोदावरीचं भीषण स्वरूप हे अनेक वेळेला समोर आलेलं आहे. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, तसंच श्री महंत सुधीरदास आणि गोदाप्रेमी देवांग जानी देखील आपल्यासोबत आहे. देवांगजी, आजच्या चर्चेची सुरुवात मी आपल्यापासून करेल आणि मग त्यानंतर आपण राजकीय प्रतिक्रियांकडे जाणार आहोत. कारण देवांगजी, गेल्या कित्येक दिवसांपासून
गोदावरी जी आहे ती प्रदूषणमुक्त करण्यासाठी अनेक वेळा नाशिककरांनी आजपर्यंत आवाज उठवलेला होता. मग त्या ठिकाणचे पाण्याचे नॅचरल त्या ठिकाणी असलेले स्रोत असतील, प्रदूषणाचा मुद्दा असेल आणि आता तर MPCB म्हणतंय की गोदा तर अतिशय स्वच्छ आहे, त्या ठिकाणचं पाणी पिण्यालायक आहे असा त्यांचा दावा आहे. देवांग जानीजी, सत्य परिस्थिती काय आहे? एमपीसीबीची जी आकडेवारी होती ती आकडेवारी आपण वेबसाईटवरून पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल तर जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 म्हणजे 12 महिन्याची एकंदरीत जर आपण ऑन एन एव्हरेज जर पाहिली वॉटर क्वालिटी इंडेक्स WQI ची तर ती 75 सरासरी. आता 75चा अर्थ काय तर त्याचं पॅरामीटर असं दिलेलं आहे पोल्युटेड आणि नॉन पोल्युटेड मधलं. तर नॉन पोल्युटेड मधलं पॅरामीटर असं आहे का 60 ते 100 पर्यंत जर असेल तर नॉन पोल्युटेड रिव्हर मध्ये येते आणि त्याला जो रिमार्क्स असतो तो रिमार्क्स गुड टू एक्सलंट मध्ये असतो. म्हणजे रामकुंडातली ही आकडेवारी मी आपल्याला सांगितलेली. जर गंगापूर धरणापासून रामकुंडापर्यंत आपण जर पाहिलं तर नाशिक शहरातल्या अख्ख्या गटारी, टोटल गटारी, त्या जे जुने नाले असते त्या नाल्यामध्ये सोडलेल्या गटारी, सांडपाणी हे सर्व थेट गोदावरी नदी पात्रामध्ये येतं. अप्पर स्ट्रीमला ही भीषण परिस्थिती असताना आणि रामकुंड हे डाऊन स्ट्रीमला असताना रामकुंडाचं पाणी कसं काय शुद्ध राहू शकतं? जे MPCBचे अधिकारी AC केबिन मध्ये बसणार, जनतेची फसवणूक करणार, भाविकांची फसवणूक करणार आणि काही आकडेवारी प्रसिद्ध करणार. म्हणजे ही आकडेवारी इतकी हास्यास्पद आणि मनाला चीड आणणारी आहे का रामकुंडातलं पाणी इतकं शुद्ध आहे का लाईक एज RO किंवा मिनरल वॉटर सारखं शुद्ध पाणी आहे. म्हणजे भाविकांनी यावं आणि डायरेक्ट ते पाणी आपण प्राशन करावं या पद्धतीची ती आकडेवारी आहे आणि एकदम खोटी आणि भयानक म्हणजे हास्यास्पद आणि मनाला चीड आणणारी आकडेवारी MPCBने प्रसिद्ध केली. बरं महंत सुधीरदास, मी आपल्याकडे येईल. देवांग जानी यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की देण्यात आलेली आकडेवारी जी MPCBची ती मात्र योग्य नसल्याचा त्यांचा दावा आहे. मी आपल्याकडे येतो. महंत सुधीरदासजी, नदी असेल, नदीच्या आजूबाजूला असलेली गावं असतील, त्याचं आणि मानवी जीवनाचं एक मोठं असं नातं आहे आणि फार पूर्वापार सुरू असलेलं नातं. मग त्यानंतर मुद्दा येतो धार्मिकतेसंदर्भातला की त्या नद्या आणि आपला असलेला जो जन्म आहे त्याचं असलेलं एक वेगळं नातं आहे. मात्र एक तिसरा मुद्दा उपस्थित होतो ज्यावेळेला याच्याच आजूबाजूला शहरं प्रस्थापित केली जातात त्यावेळेला नद्यांच्या स्वरूपात होणारा बदल, त्यामुळे होणारं प्रदूषण याकडे आपण सगळ्यांनी दुर्लक्ष करून कसं चालणार? मग येत्या काळातल्या महाकुंभासाठी तयारी करण्याच्या ऐवजी रोजच आपल्या सर्व नद्या का स्वच्छ केल्या जात नाही? त्याच वेळेला आपल्याला सगळ्यांना ही आठवण काय येत असावी बरं? महंत सुधीरदास. पंचवटीची जी गोदावरी आहे त्याचं एक वैशिष्ट्य मी थोडक्यात सांगतो हां. आणि आपण चर्चेला मूळ मुद्द्यावरती येऊ. हो. पंचवट्यां विशेषेण गोदा दक्षिण वाहिनी रामचंद्र प्रसादेन भक्तिमुक्ती प्रदायिनी गोदावरी नमोस्तुते. गोदावरीचं जे विशेष आहे ती गोदावरी दक्षिण वाहिनी आहे. परंतु नाशिकची जी गोदावरी आहे ही संपूर्णपणे शहराच्या मध्यभागून वाहते. म्हणजे गोदावरीच्या दोन्ही बँक्स वरती त्या ठिकाणी संपूर्ण शहरीकरण झालेलं आहे आणि गंगापूर रोड पासून म्हणजे अगदी आपण आता वस्ती जी आहे ही साधारणतः गंगापूर धरणापर्यंत पोहोचली आहे आणि त्या संपूर्ण बाजूनी जे नाले आहेत, जे काही सांडपाणी आहे त्याच्या ज्या मोठ्या मॅनहोल्स, त्या ज्या गटारींचं जे पाणी ते ओव्हरफ्लो होऊन संपूर्ण गोदावरीमध्ये येतं यात काही शंका नाही. परवाच्या दिवशी सुद्धा राजसाहेबांनी जो मुद्दा प्रकाशित केला तो काही बाबीतला नाशिकच्या बाबत 100% खरा आहे. आम्ही वारंवार या गोष्टीच्या बाबत प्रशासनाची संपर्क साधला. माननीय मुख्यमंत्र्यांनी आता 1300 कोटी रुपये नाशिक गोदावरी सिंहस्थाच्या पूर्वी शुद्ध करण्याकरता जे काही प्लांट टाकायचे आहेत, जे काही गोष्टी आहेत, आम्ही प्रशासनाला विनंती केली की हे व्हिक्टोरिया म्हणजे अहिल्या होळकर पुलाच्या मागच्या बाजूला म्हणजे गंगापूर साइडून जे पाणी येते ते पाणी शुद्ध होऊन पुढे येण्यात आवं. आणि हा जो अहवाल आहे, देवांगजी आमचे परम मित्र आहेत, गोदा प्रेमी आहेत, मोठा अभ्यास त्यांनी केलाय आणि ही आकडेवारी मी सुद्धा पाहिल्यानंतर माझाही विश्वास बसला आणि जे सत्य आहे ते सत्य आहे.
अतिशय दादांत खोटी आकडेवारी आहे ही. आणि ज्या गोष्टीच्या बाबत काळजी घ्यायला पाहिजे, ज्या गोष्टीच्या बाबत हा. नाशिक रामतीर्थ येथे सध्या अशी परिस्थिती आहे की सुमारे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी रामजन्मभूमीच्या पूजेकरता नाशिक गंगावती गोदावरी ठिकाणी येऊन नंतर आमच्या काळाराम मंदिरात आल्यापासून हा. खूप मोठ्या प्रमाणावरती भाविकांची गर्दी ही 12 महिने वाढली आहे. खरंय. म्हणजे त्या आकडेवारीमध्ये 100% फरक पडलाय. त्यामुळे त्या पात्रावरचा जो लोड आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय. बरोबर. आणि त्यामुळे त्या मला असं दृष्टीनं वाटतं मात्र की त्या ठिकाणी सुविधा असणंही गरजेचं आहे. अजितजी चव्हाण, मी आपल्याकडे येईल. महंत सुधीरदास यांनी या गोदा तीराचं तिथल्या असलेल्या महत्त्वाचं आपल्याला सगळ्यांना सांगितलं. मात्र अजितजी, तुमचं आणि नाशिकचं असलेलं नातं देखील पूर्वापार आणि जुनं आहे. आपल्या सगळ्यांचं तर आध्यात्मिक नातं आहे त्या नदीशी देखील. मात्र त्याच गोदा तीराला स्वच्छ करण्यासाठी, तिथल्या पाण्यासाठी हजारो कोटी रुपये आणि मग 2027ची वाट पाहणं, महाकुंभमेळ्याची आपल्याला वाट पाहावं लागणं आणि त्यानिमित्तानं होणारा खर्च, सगळ्याच गोष्टी काय वाटतात? MPCBची आकडेवारी, त्यानंतर हजारो कोटी रुपयांची जर तरतूद करावी लागत असेल, हे तर मान्य करायलाच हवं की पाणी प्रदूषित आहे. गोदा तीरावरती नेमकं काय घडतंय, आज यावरती आपल्याला सगळ्यांना चर्चा करणं आवश्यक आहे. अजितजी. नाही विशालजी, हृदयावरती हात ठेवून सांगतो, माझं बालपण गोदामाईच्या अंगाखांद्यावरती खेळण्यात गेलंय. हो. माझे मित्र देवांग जानीजी, जे या विषयामधले अत्यंत अभ्यासक आहे, आणि महंतजी सुद्धा आता बोलले, आमचे पूज्य महंतजींनी वस्तुस्थिती सांगितली. आणि हृदयावर हात ठेवून सांगतो, MPCBच्या अधिकाऱ्यांनी जी तपासणी केली असेल, कदाचित ती शुद्ध पाण्याची तपासणी केली असेल, मला माहित नाही, त्याच्यावरती विश्वास बसणं खरोखर शक्य नाही. पण नेमकी परिस्थिती काय आहे आणि आता आपण उपाययोजना गेले काही वर्ष काय करतोय ते मला अत्यंत महत्वाचं आहे. ते सांगितलंच पाहिजे आपल्याला. त्याच्यामध्ये काही दुरुस्ती असतील तर देवांगजी त्याच्यामधले अभ्यासक आहेत, ते मला दुरुस्त करतील. विशालजी, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आमची गंगामाई जी आहे ती बारमाही प्रवाही नाही. आम्ही गंगापूर डॅम बांधलाय, जसं आता आपणच उल्लेख केला की शहरं वाढली, आमच्याकडनं जी पाण्याची आवर्तनं सुटतात, सर्वात पहिलं म्हणजे पिण्यासाठी जातं, नंतर शेतीसाठी जातं आणि शेवटी उद्योगासाठी जातं. आपल्याला माहिती आहे गंगापूर धरणातनं सुटणाऱ्या आवर्तनांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं खालच्या भागात वरच्या भागामध्ये वादविवाद आहे. आमची नदी बारमाही प्रवाही नाही, हे मान्य केलं पाहिजे. आणि जी नदी बारमाही प्रवाही नसते त्या नदीमध्ये शेवाळ साचणं, तिथे जलपर्णी येणं हे अगदी क्रमप्राप्त आहे. यापूर्वीच्या सरकारनं काय काम केलं यात मला आता जायचं नाही, पण आम्ही काय करतोय ते सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. देवांग जानींसारखे अभ्यासक वारंवार हे सरकारच्या लक्षात आणून देत असतात. आमच्या सन्माननीय आमदार देवयानीताई फरांदे यांनी गंगेमध्ये, आम्ही गोदावरीला गंगाच म्हणतो नाशिककर, गंगेमध्ये ज्या गटारी सोडण्यात येतात त्या संपूर्ण ड्रेनेज लाईन बदलून टाका. 7 STP प्लांट आहेत, त्या 7 STP प्लांटच्या पूर्ण त्याचं अद्ययावतीकरण करा. गंगेमध्ये थेट गटारीचं पाणी जाणार नाही, याकरता आमचे सन्माननीय नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अधिकाऱ्यांशी या संदर्भामध्ये बोलू शकता. देवांगजी सुद्धा सांगतील की हा जो पूर्वीच्या कार्यकाळामध्ये थेट गटारं सोडण्यात आली, हे फार धक्कादायक आहे आणि निश्चित हे काही शोभनीय नाही. रामकुंडावरती येणाऱ्या भाविकांकरता वेगळं गोमुख आहे, त्यातनं शुद्ध तीर्थ येत असतं. आणि ज्या वेळेला आवर्तन सुटतं त्या वेळेला आणि पावसाळ्यामध्ये गोदावरीचा परिसर हा अत्यंत स्वच्छ असतो, कारण खाली मराठवाड्याला पाणी जात असतं. आमची नदी बारमाही नाही, धरणातनं पाण्याची आवर्तनं आम्हाला सोडावी लागतात. ज्या वेळेला ती सोडली जातात त्यावेळेला गंगेचा प्रवाह पूर्णपणे निर्मळ असतो. परंतु यात एक मोठी अडचण अशी होती की आम्ही यापूर्वी काहीच केलं नाही, आम्ही थेट गटारीचं पाणी सोडत होतो. आता 2 नवीन STP प्लांट प्रस्तावित आहेत, जे आता 7 STP प्लांट आहे त्याच्या अद्ययावतीकरणाकरता ऑलरेडी प्रस्ताव गेलेले आहेत. म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये झालेली ही कामं मी आपल्याला सांगतो. गोदा प्रेमींनी ज्या ज्या गोष्टी लक्षात आणून दिल्या, गोदेच्या ज्या उपनद्या आहेत, म्हणजे नंदिनी आहे, तिच्या अपभ्रंश झाला. ज्या पाण्यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी 12 वर्ष उभं राहून तपश्चर्या केली, ज्या ठिकाणी समर्थांची तपश्चर्या झाली, ते टाकळी अत्यंत विद्रूप झालं होतं, त्याचं आज स्वरूप बदललेलं आहे. नंदिनीचं स्वरूप बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निधीमधनं गंगेत जाणारं जे
घाणेरडं पाणी आहे, गटारीचं पाणी आहे, ते तसंच जाणार नाही याकरता ठोस उपाययोजना येत्या काळामध्ये केल्या जात आहेत. निश्चितपणे बघा, हा काही एकट्या गोदावरीचा प्रश्न नाहीये, याच्यामध्ये फार मोठ्या न्यायालयीन बाबी होतात, याच्यामध्ये कायदे आहेत, पाटबंधारे विभाग आहे. पाणी सोडलं तर आमची गंगा अत्यंत निर्मळ असते. आणि मध्यंतरी ज्या काही चुका पूर्वीच्या लोकांनी केल्या होत्या, देवांग जानींनी त्याच्यामध्ये आवाज उचलला होता, त्याच्यामध्ये रामकुंडाचं कॉन्क्रिटीकरण असेल, गोदा घाटाचं सुशोभीकरण असेल, या सगळ्या बाबींचा सातत्यानं आम्ही आता येत्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं आमूलाग्र बदल त्याच्यामध्ये करणार आहोत. कारण आमूलाग्र बदल व्हावा एवढी तर खरं आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. मात्र अविनाशी अभ्यंकर मी आपल्याकडे येईल. आज ही चर्चा घेण्यामागचं हा नक्कीच अजितजी मी आपल्याकडे पुन्हा येईल. मात्र अविनाशी, आज चर्चेला हा मुद्दा घेण्याचं कारण असं की यापूर्वीच राज ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण मुद्दा मांडलेला होता महाकुंभाच्या निमित्तानं गंगा आणि तिथे झालेल्या प्रदूषणासंदर्भातला. आज आपल्याला महाराष्ट्रावरती यावं लागतंय. मात्र महाराष्ट्रातल्या नद्यांकडे आपलं सातत्यानं होणारं दुर्लक्ष, महाकुंभ असला म्हणून हजारो कोटी रुपये केवळ तेवढ्या नदीपुरती न हे करता आपलं जीवनच खरं तर नद्या आहे याची आठवण पुन्हा एकदा करून द्यायची वेळ आलेली आहे का? MPCB ज्या वेळेला अशा प्रकारची आकडेवारी देते त्या ठिकाणचं प्रदूषण हे साधं डोळ्यांना दिसणार आहे, तर मग रिपोर्ट्सवरती आपण कसा काय विश्वास ठेवायचा? आणि रिपोर्ट्स जरी आलेले असले त्याचे पुरावे नेमकं काय सांगताना दिसतील? कुठल्या पाण्याचं त्या ठिकाणी परीक्षण करण्यात आलेलं होतं? आणि ओव्हरऑल जर पाण्याचं आपण त्या ठिकाणचं परीक्षण केलं तर जे डोळ्यांना दिसतं त्यासाठी थेट एखादा रिपोर्ट येण्याची आणि हजारो कोटी रुपयांची तरतूद करावी लागणं हे दुर्दैव नाही का? अविनाशजी, मी थोडं सविस्तर बोलेन, नंतर आता मला कमी वेळ द्या. कसं आहे, हे जे कोणी MPCBचे अधिकारी आहेत ना, त्यांना तातडीने उद्यापासून जे त्यांनी रिपोर्ट्स दिलेले आहेत त्या पाण्यामध्ये उभं केलं पाहिजे. त्यांना पाणी पिण्याकरता जे चोपडा लॉन्स आणि आनंदवल्ली एरिया, मी आज संपूर्ण माहिती घेतली, तिथे ओपन गटर्स आहेत, त्याच्यातनं डायरेक्टली मलमूत्र गोदावरीमध्ये सोडलं जातं डायरेक्टली. आलं का लक्षात? आणि जी बीओडी लेवल आहे, हे जेव्हा गुड टू एक्सलंट म्हणतात, द बीओडी लेवल शुड बी लेस देन 3. ऍव्हरेज तुम्ही जर बघितलं, तुम्ही जानींना विचारा, तुम्ही जर 12 महिन्याचं ऍव्हरेज बघितलं तर गेल्या जून का जुलैमध्ये 9.5 आहे. किंवा दुसरे त्याचे जे फॅक्टर्स आहेत लक्षात घ्या. तुम्ही जर वरचा कॉलम बघितला त्यांच्या रिपोर्ट मधला राईट साईडचा, तर त्यांनी लिहिलंय सरफेस सॅम्पल. हा मूर्खपणाचा कळस आहे. व्हेन यू टेस्ट आहे, तुम्ही कुठलीही जेव्हा गोष्ट एखादी टेस्ट करता, पाणी असेल विशेष करून, पहिलं आता जसं अजितजींनी सांगितलं की वाहतं पाणी नाहीये, त्याचं सविस्तर सांगतो. हे साधारण 6 ठिकाणी ही सॅम्पल्स टेस्ट करतात. 6 ठिकाणी. मी सविस्तर माहिती घेऊन जबाबदारीने बोलतोय. हे जे कोणी अधिकारी आहेत ते, बरोबर. आणि हे जेव्हा येतात पुढे आणि हे जेव्हा टेस्टिंग करतात तेव्हा त्यांनी लिहिलं सरफेस वॉटर किंवा सरफेस एरिया. हा मूर्खपणाचा कळस आहे. जेव्हा ते डीप असतं तेव्हा सरफेस एरिया, मिडल एरिया आणि बॉटम एरिया, कारण ते पाणी एका ठिकाणी थांबलेलं असतं, प्रवाही नसतं. हा कॉमन सेन्स आहे, हा रूल आहे केमिस्ट्री मधला. त्यामुळे त्यांनी वाहत्या पाण्याचं घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर पुढचा म्हणजे मला मुद्दाम अजितजींच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे की हे जे कोण अधिकारी आहेत ना, यांना तातडीने कामावरून काढून टाका, तातडीने. कारण येणारा जो उत्सव आहे हा फक्त काही पक्षीय राजकारणाचा विषय नाही आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्राचं नाक आहे, महाराष्ट्राचं वैभव आहे, कळलं का? आणि जगात आणि देशात ते माणसं येणार आहेत. हे कोण जे बेअक्कल अधिकारी आहेत त्यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं नाव खराब होईल. राजकीय गोष्टीनंतर हे जे कोणी अधिकारी आहेत लक्षात घ्या, मी जबाबदारीने बोलतोय, माहिती घेतल्यावर तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा. रामकुंडातल्या पाण्याचं टेस्टिंग केलेलं नाहीये, त्याच्या बाजूनी वाहणाऱ्या प्रवाहाचं टेस्टिंग केलेलं आहे. हा म्हणजे शुद्ध मूर्खपणाचा कळस आहे. मी जबाबदारीने तुमच्यासारख्या चॅनलला बोलतोय. नक्की. आणि तुम्ही आता ज्या 2 इतर चॅनल्सनी केलेलं सगळं बघितलं असेल किंवा तुम्ही आता जी माहिती काढली, अहो एक जण त्यातनं शेवाळ बाहेर काढतो, लक्ष्मण घाटोळ त्यांचं नाव आहे. दुसरे आता आमचे पूजाधिकारी जे आहेत, कळलं का, त्यांनी आज तिकडे केलं. अहो सांडपाणी डायरेक्ट सोडताय, वरची गटर्स ओपन आहेत आणि तरी तुम्ही म्हणताय. मग एक काम करा ना, उद्यापासून हे जे कोणी अधिकारी आहेत करणारे, त्यांना बाटलीतनं पाणी तिकडे भरून द्या, विशेष करून चोपडा लॉन्स. आणि मी तुम्हाला दुसरं सांगितलं, हा जो रस्ता आहे किंवा हा जो पाण्याची लेंथ आहे, इट इज नॉट मोर दॅन 1 to 1.25 किलोमीटर्स. आणि त्याच्यामध्ये लोक जी स्नान करतात, लक्षात ठेवा, आपल्याला कोणाच्याही भक्तीशी किंवा कोणाच्याही श्रद्धेशी खेळायचं नाहीये. परंतु येणाऱ्या काळात लाखो लोक येणार आहेत. हातामध्ये 2 वर्ष फक्त राहिलेली आहेत. मी थोडक्यात संपवतो, लक्षात घ्या. पहिल्यांदा या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आणि दुसरं, तातडीने त्यांना उद्यापासून, कारण त्यांनी गुड टू एक्सलंट लिहिलंय, उद्यापासून त्यांना हे पाणी बाटलीत भरून
आमचे कार्यकर्ते रोज पहिल्या द्यावेत का, अशी मी मुद्दाम त्यांना विनंती करतो. ही पहिली गोष्ट. आणि दुसरं, इतक्या इझिली साफसफाई होणार नाही. रामकुंड तुम्हाला जर स्वच्छ करायचं असेल, प्रवाह जेव्हा सुरू होईल त्याच्या तिथे संपूर्ण नीट, म्हणजे टेक्निकल गोष्टी मी इथे बोलत नाहीये, परंतु अत्यंत जबाबदारीने सांगतोय की रामकुंडातलं पाणी त्यांनी टेस्ट केलेलं नाहीये. ह्याची तुम्ही सत्यासत्यता पडताळून बघू शकता. मी जबाबदारीने आपल्याशी बोलतोय. त्यांनी टेस्ट केलंय प्रवाहाच्या बाजूचं पाणी. आणि जर तुम्ही संपूर्ण 12 महिन्याचा रिपोर्ट जर बघितला तर त्यातली ही आहे मलमूत्राची फिजिकल व्हॅल्यू जी असते ती, जे त्या व्हॅल्यूज बघा तुम्ही काय आहेत त्या. म्हणजे हे कुठल्या प्रकारे आणि तुम्ही कुठल्या प्रकारे कुठल्या गोष्टीमध्ये शासनाला तुम्ही फसवताय. त्यामुळे मी इतकं सांगेन, पहिलं म्हणजे उद्यापासून ज्यांनी हा रिपोर्ट दिला, एमपीसीबीचा जो कोणी अधिकारी असेल, जे कोणी जबाबदार अधिकारी असतील, त्यांनी हा फक्त नाशिककर जनतेचा नाही, महाराष्ट्र शासनाचा नाही, तर संपूर्ण देशाला फसवण्याचा उद्योग केलेला आहे. त्याच्यामध्ये जे लोक इन्व्हॉल्ड असतील त्यांना तातडीने कामावरनं कमी करा. बरं अविनाशजी, तुम्ही म्हणते की तातडीनं त्यांच्यावरती कारवाई करायला हवी. मात्र या चर्चेसाठी आम्ही आयुक्तांना देखील आमंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला होता. अनेक अधिकाऱ्यांनाही बोलत करण्याचा प्रयत्न केला. मात्र थेटपणे या चर्चेमध्ये सामील होण्याचं धारिष्ट्य ते का दाखवत नाही? शेवटचं बोलतो मी, ते येणारच नाहीत. कारण रिपोर्ट संपूर्ण मॅनिप्युलेटेड आहे. आणि देवेंद्रजी अत्यंत हुशार आणि अभ्यासू आहेत. 100% आम्ही त्यांचा आदर करतो. जरी विरोधक असले तरी सुद्धा आदर हुशार माणसाबद्दल करायलाच पाहिजे. माझी त्यांना विनंती आहे अजितजींच्या माध्यमातून की हे जे कोणी असतील याचे जबाबदार सापडले ना, यू सी टू इट की ना कुठेही नोकरी मिळणार नाही. बरोबर आहे. विषय फक्त अविनाशजी यांनी जे आवाहन केलेलं आहे त्याला प्रतिसाद अजित चव्हाण देताना दिसतील का? मात्र कुठल्याही प्रकारची भावना असेल, त्या ठिकाणी श्रद्धा असेल, त्याचं राजकारण होऊ नये आणि जनतेचा पैसा वाया जाऊ नये. त्याही पेक्षा महत्त्वाचं, जनतेची फसवणूक करणारे रिपोर्ट जर समोर येत असतील तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला सगळ्यांनाच भोगावे लागतील. पर्यावरण दृष्ट्या आलेला अहवाल, त्यावरती उपस्थित झालेल्या शंका, हा अहवाल ज्यांनी सादर केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई होणार का, या अनुषंगाने पुढची चर्चा सुरू राहील या सर्व मान्यवरांबरोबर. जर ही फसवणूक असेल तर ही फसवणूक नेमकी कुणाकडून केली जाते आणि फसवणूक करणाऱ्यांवर काय केलं जाणार? अजित चव्हाणजी, मी आपल्यापासून सुरुवात करतो. विशालजी, मनसे नेते अविनाशजी अभ्यंकर यांनी इथं ज्या भावना व्यक्त केल्या त्यांचा पूर्ण सन्मान करून उद्याच मुख्यमंत्री सचिवालयाकडे या विषयामधलं एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणारं पत्र मी पाठवतो. सोमवारी मुख्यमंत्र्यांची माझी भेट आहे. त्यावेळेला मी आदरणीय देवेंद्रजींच्या कानावरती हा सगळा विषय टाकेल. पण त्यांना हे सगळं माहिती आहे आणि अविनाशजींना नाशिक चांगलं माहिती आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना ते इथं प्रभारी होते. त्यामुळे इथल्या गल्लीबोळात ते फिरलेले आहेत. त्यांना शहर सगळं माहिती आहे. अविनाशजी, आपली जी काळजी आहे ती अगदी रास्त आहे. पण मी आपल्याला सांगतो, नाशिकचा कुंभमेळा पावसाळ्यामध्ये येतो. त्यामुळे अशा पद्धतीची अडचण होणार नाही. आणि याच्यामध्ये मी खरंच आपल्याला सांगतो की नगर विकास विभागाकडून आपल्याला कसा निधी मिळतो, किती मिळतो, टप्प्याटप्प्यानं तो कसा वापरता येतो, हे जे एसटीपी प्लांट्स आहेत 7, त्याचं टोटली रिनोव्हेशन, म्हणजे आता आपण करतोय काय त्याच्यावरती बोललं पाहिजे. कारण आपली काळजी अत्यंत रास्त आहे. 2 नवीन प्लांट्स आपण जे घेतोय ते फार मोठ्या क्षमतेचे घेतोय आणि त्याकरता अत्यंत अद्ययावत यंत्रणा की जेणेकरून मलमूत्र गटारीचं पाणी थेट गंगामाईमध्ये जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यापूर्वीच्या मंडळींनी, आपली सुद्धा नाशिक महापालिकेत सत्ता राहिलेली आहे, त्यामुळं आपल्याला महापालिकेला पैसे किती मिळतात, ते कसे कसे कुठे कुठे खर्च होतात आणि ते एसटीपी प्लांट्स आणि बाकीच्या इतर गोष्टी या सातत्यपूर्ण प्रक्रिया आहेत त्या दरवर्षी नीटपणे राबवल्या गेल्या पाहिजे. त्याचा बॅकलॉग फार मोठा होता. हे जे 7 प्लांट्स आहेत याचं संपूर्ण अद्ययावतीकरण करायचं. आणि या ज्या गटारी आहेत, दुर्दैवानं आता काही ठिकाणी ज्या सुरू आहेत, ही सत्य परिस्थिती ती नाकारता येणार नाही. पण मी पुन्हा एकदा उद्धृत करतो की आमच्या स्थानिक आमदार सन्माननीय देवयानीताई फरांदे यांनी या संपूर्ण ही सिस्टीमच बदलून टाकण्यासंदर्भामध्ये यापूर्वीच कार्यवाही केलेली आहे. ते प्रस्तावित आहे आणि कुंभमेळ्याच्या निमित्तानं ते सगळं बदललं जाणार आहे. त्यामुळं आपली जी काळजी आहे ती अत्यंत रास्त आहे. ते यापुढे होणार नाही याच्यावरती यापूर्वीच विचार झालेला आहे. पण पुन्हा एकदा सांगतो, माझा जन्म तिथला आहे, सरदार चौकामधला आहे. आम्ही लहानपणापासून गंगा तिथं पाहतो. विषय असा होतो की ज्या वेळेला डॅम मधनं पाणीच येत नाही, गंगेमध्ये गोदावरीमध्ये पाणीच नसतं, त्यामुळे तिथं शेवाळ साचतं, पाणवेली साचणं, पुढे आमच्या चांदोरी सायखेड्याला तर अवघडच परिस्थिती होते. पण हे आपण एक लक्षात घ्या, विशालजी, तुम्ही म्हणता हजारो कोटी खर्च, आपण एक लक्षात घ्या की हे जे काही पैसे आहेत हे काय आत्ता असे एकदम आले असं नाही, ते नियमित येतात. परंतु हे ज्या गोष्टीवरती खर्च झाले पाहिजे त्याला फार मोठ्या निधीची आवश्यकता आहे.
ते एका फटक्यात असं सहज पटकन होणं शक्य बरं, नाही. नक्कीच. पण मात्र त्याच्याकरता त्यावरती वचकही टप्प्याटप्प्यानं असणं जी कामं गरजेचं आहे, करणं कारण गरजेचं आहे, महंत ती सुधीर कामं दास केली यांना मी पाहिजे. विचारेल, महंतजी तुम्ही स्वतः गेलेला होता, तुम्ही त्या ठिकाणी नेमकं काय घडलं, महाकुंभाच्या ठिकाणचं पाणी कसं होतं याचाही अनुभव घेतलेला आहे. नाशिकमध्ये तर फार सुरुवातीपासून तुम्ही आहात. आज जे काय रूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे किंवा विद्रूप झालेली गोदावरी जी आपल्याला पाहायला मिळते त्याकडे लक्ष वेधणं, त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना किती महत्त्वाच्या आहेत मला सांगा. केवळ आपण कागदोपत्री किंवा अशा प्रकारच्या चर्चा करून ते घडेल का? प्रॅक्टिकॅलिटीचं काय? महंत सुधीर दासजी, जी नामुष्की तिकडे ओढावली ती महाराष्ट्रात आपल्या नाशकात घडू नये यासाठी काय कराल? जेवढं प्रयागचं महत्व आहे तेवढंच नाशिकचं देखील महत्व आहे. अरुणा वरुणयोर मध्ये यत्र प्राची सरस्वती तत्र स्नात्वाच पिताच गोदावरी नमोस्तुते. म्हणजे नाशिकला देखील त्रिवेणी संगम आहे आणि अरुणा आणि वरुणा या नद्या रामतीर्थामध्ये येऊन बसतात. आता प्रशासनाची गंमत अशी आहे, देवांग जानी आणि आम्ही याविषयी प्रचंड भांडण अगदी हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत केलं की त्यांनी एक नदी संपूर्णतः बुजूनच टाकली आणि त्याच्यावरती पूर्ण रोड करून खाली रामकुंड खालपर्यंत येऊस्तर झाकून टाकला. लक्षात ठेवा अजितजी, आम्ही लहानपणापासून आम्ही बरोबर वाढलोय. रामकुंडामध्ये जो पीसीसी बेड टाकला गेला आणि जे कॉन्क्रिटीकरण केलं गेलंय त्याच्यामुळे तिथे जे नॅचरल स्प्रिंग्स होते, लक्षात घ्या, आमच्या लहानपणी अशी गोदावरी घाणेरडी आम्ही कधीही पाहिली नाही. जरी गोदावरी बारामाही वाहत नव्हती तरी सुद्धा तिथलं जे पाणी आहे ते अतिशय शुद्ध होतं. माझे मोठे काका ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे नांदेडला असतात आणि त्यांनी नांदेड नाभिस्थान आहे गोदावरीचं, तर नाशिक टू नांदेड या संपूर्ण मार्गाचा सर्व्हे करून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला त्यावेळेला शंकरराव चव्हाण साहेबांना हा सगळा विषय दिला. त्याचप्रमाणे अशोकराव चव्हाण ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेलाही काकांनी त्याचा पाठपुरावा केला. माझे सख्खे मावस काका इतकं त्यांनी म्हणजे गोदावरी करता एफर्ट्स घेतले जसं देवांगजी आमचे घेत आहेत. परंतु 260 कोटी रुपयाचा भूमिगत गटार योजनेचा भ्रष्टाचार झाला आणि म्हणजे आज जे आता अविनाश सर म्हणाले की त्या चोपडा लॉन्चच्या तिथे तिथेच मागेच राहिला आहे. माझ्या घराच्या पासून जाणारं सांडपाणी सुद्धा सरळ त्या आसाराम बापू पुलाच्या तिथे गोदावरी मध्ये मी मॉर्निंग वॉकला जात असताना अनेक वेळेला अनेक अधिकाऱ्यांना याविषयी सांगितलं, अहो पाणी सरळ गोदावरीमध्ये येतंय. तर अशा पद्धतीने आपण त्रिवेणी, लक्षात घ्या, अरुणा वरुणा यत्रयोर मध्ये यत्र पाची सरस्वती, तर ह्या दोन्ही नद्या, सरस्वती नावाची नदी प्रत्यक्ष नाशिकला आहे ना, बालाजी मंदिराच्या तिथे सरस्वती नदी येते, त्याला नाला करून टाकलाय अक्षरशः. त्याचप्रमाणे अरुणा आणि वरुणा ह्या दोन्ही रामतीर्थामध्ये येतात, त्यांचे सुद्धा मूळ प्रवाह हे बुजले गेलेत. तर मला असं वाटतं की या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी पण अनेकदा संपर्क केला, गिरीश महाजनांना सांगितलं, दादा भुसे साहेबांना सांगितलं, आमचे सर्व स्थानिक आमदार या नद्यांचं पुनर्जीवन करा. राजेंद्रजी आपले खूप मोठे जलतज्ञ आहे, ज्यांनी संपूर्ण राजस्थानमध्ये नद्या वाचवल्या, तिथल्या पात्रांचं देखील त्यांनी संरक्षण केलं. ते म्हणतायत महाराज जी आप इतना पूरा भारत घूम रहे, सब कुंभ मेला का पूरा काम देख रहे, आप नासिक में क्यों नहीं देख रहे? ये कॉन्क्रिटीकरण करके नद्या पात्राखाली दबल्या गेल्या. तर मला असं वाटतंय की तो जो नॅचरल पार्ट आहे तो आत्ताच्या या 1300-1400 कोटी रुपये तुम्ही जे सगळे पाण्याकरता देतायत आणि ते जे प्लांट आहेत ना, पाण्याच्या शुद्धीकरणाचे प्लांट आहेत, हे गंगापूर रोडला मागे टाकले पाहिजेत. म्हणजे साधारणतः सोमेश्वर मंदिराच्या मागे एक प्लांट टाकून ते पाणी बारामाही रामतीर्थामध्ये कसं येईल आणि भाविकांना कसं शुद्ध पाणी मिळेल याच्याकरता नाहीतर एक सेपरेट पाईपलाईन अगदी मुळावरती आपण त्या ठिकाणी बोट ठेवलेलं आहे आणि याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना शोधावंच लागणार आहे. मात्र मी एक सेकंद घेतो. बोला. आणि हा जो रिपोर्ट, खोटा रिपोर्ट बनवलाय त्यांनी, त्या रामतीर्थामध्ये असलेलं गोमुख आहे, त्या गोमुखातनं जे पाणी येतं ना ते अतिशय शुद्ध पाणी असतं, त्याच्यातनं बाटली भरून रिपोर्ट घेतला असेल असं मला वाटतंय. बरोबर आहे. देवांग जानीजी, मी आपल्याकडे येईल. जब जागो तब सवेरा असं म्हटलं जातं. आता तरी प्रशासनाला जाग येताना दिसेल का? MPCBची आकडेवारी समोर येताना ज्या ज्या सूचना या कार्यक्रमाच्या माध्यमातून केल्या जात आहेत
त्या सिरियसली घेतल्या जातील का? स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये लक्ष घालायला हवं का? आणि सर्वच तज्ज्ञ मंडळी तुम्ही आपल्यासोबत जे आहात त्याकडे आपण सगळ्यांनी आता लक्ष देण्याची गरज आहे का? देवांग जानीजी, तरच आपल्या गोदामातेचं काहीतरी होऊ शकणार आहे. आता एकंदरीत चर्चेचा सूर बघता सर्वांचं आपलं एकमत आहे का गोदावरी नदी प्रदूषण मुक्त राहायला पाहिजे, गोदावरी नदी पुनर्प्रवाही व्हायला पाहिजे, गोदावरी नदीचं पुनर्जीवन व्हायला पाहिजे. त्या बाबतीत कोणाचं दुमत नाही. बरं. त्याच्यामध्ये रिव्हर बेडमध्ये कॉन्क्रिटायझेशन झालेलं असेल, गटरे सोडलेले असेल, नाले सोडलेले असेल, तर आगामी सिंहस्थ कुंभमेळा जो येणार आहे त्या निमित्ताने हजारो कोटीचा निधी येणार आहे आपल्याकडे. त्या निधीचा सुयोग्य वापर 100% हा निधी गोदावरी नदीच्या हेडखाली येणार आहे. आणि तो नेहमी जो निधी येतो तो फक्त ब्युटिफिकेशन, कॉस्मेटिक लुक आणि ते सौंदर्यकरण त्याच्यावर खर्च होतो. तसं न होता पहिला त्याच्यातला जो पार्ट आहे 50% पार्ट, आता चव्हाण साहेब आमचे मित्र आहेत गल्लीवाले, त्यांच्या माध्यमातून सीएम साहेबांना आम्ही विनंती करू इच्छितो का गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठीच हा खर्च व्हायला पाहिजे. महंतजी आमचे आहेत त्यांनी आखाडा परिषदेच्या माध्यमातून पुढाकार घेतला पाहिजे. आणि या निमित्ताने जर गोदावरी नदीचं पुनर्जीवन झालं, अजून तरी गोदावरी नदी आपल्या कंट्रोलमध्ये आहे, अजून पुनर्जीवन होऊ शकतं, तिचं प्रदूषण मुक्त होऊ शकते. 12 वर्ष परत ती दुर्लक्षित राहील गोदावरी नदी. तर कुंभमेळ्याच्या निमित्ताने जो आपल्याकडे भरघोस निधी येणार आहे, हजारो कोटीचा निधी येणार आहे, तो गोदावरी नदीचा 100% पुनर्जीवनासाठीच वापरला गेला पाहिजे. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे, रोड्स वगैरे, बाकी काही कनेक्टिव्हिटी वगैरे साठी तुम्हाला खर्च करायचा, ब्युटिफिकेशन वगैरे साठी तो तुम्ही करा, पण गोदावरी नदीला कृपा करून कॉस्मेटिक लुक देऊ नका. गोदावरी नदीला म्हणून स्वरूपामध्ये पहिले पुनर्जीवित करा. आणि गोदावरीची हाय घ्यायचं काम जे एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी केले, त्याच्यावरला लेफ्ट टेक्निशियन जो कोणी असेल ज्यांनी सही केलेली त्या रिपोर्टमध्ये, त्याला तर पहिलं सस्पेंड केला गेला पाहिजे. आणि संबंधित अधिकाऱ्यांना जोपर्यंत तुम्ही घरी पाठवणार नाही, जोपर्यंत देवाभाऊ त्यांचा धाक दाखवणार नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही. आणि आम्ही तर या निमित्ताने एक विनंती करतो, आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण होऊन त्याचे कायदे बनवायचं काम आहे, तर त्याचं अध्यक्षपदच माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी स्वीकारावं, असं मी आपल्या लोकशाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो. नक्कीच देवांगजी, असा पाठपुरावा आम्ही देखील करत राहणार आहोतच. जाता जाता अविनाश अभ्यंकरजी, मला आपल्याला प्रश्न करायचा आहे. एरवी सर्व प्रश्नांच्या बाबतीमध्ये सजग असतात तुम्ही, सजग असते मनसे. नाशिकमध्ये होणारा जो मेळावा आहे पुढच्या काळातला, तो त्यासाठी खर्च केला जाणारा निधी, त्याचं होणारं काम, याकडे तुमचंही बारकाईनं लक्ष असेल का? माझंच नाही, नाशिक शहर किंवा नाशिक जिल्हा हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. राजसाहेबांची पहिली सत्ता तिथे मनसेची आलेली आहे आणि राजसाहेबांचं नाशिकवरती विशेष प्रेम आहे. नाशिकचा डेव्हलपमेंट प्लॅन कसा त्यांनी बनवला होता सुशोभीकरणाचा, हे सर्व नाशिककरांनी पाहिलं. असो, मला 100% खात्री आहे की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे नक्कीच कार्यक्षम आहेत, निर्णय घेणारे आहेत. आणि जे काही आपल्याला तिकडे तर नियोजन करायचं आहे, म्हणजे एसटीबी प्लांट्स असेल किंवा दुसऱ्या इतर कुठल्या गोष्टी असतील, त्या ऍब्सोल्युटली टॉपमोस्ट प्रायोरिटीवरती घेऊन त्या पूर्ण झाल्या पाहिजे. आणि आपल्याला उत्तम असा कुंभमेळा, आणि आमचं लक्ष होय आमचं राहील, आणि फक्त आमचं नाही तर 100% सन्मान्य राजसाहेबांचंही राहील. हा संपूर्ण विषय सन्मान्य राजसाहेबांच्या कानावर मी आजच घातलेला आहे. नक्की. त्यामुळे कदाचित येणाऱ्या काळामध्ये कदाचित येणाऱ्या काळामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे ह्या विषयावरती सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींची भेट घेण्याची शक्यता आहे. आम्ही तशी त्यांना विनंती करू. आणि एक तुम्हाला आश्वासित करतो की नक्की ह्या इकडे येणारे पैसे, तिथे काम करणारे अधिकारी आणि तिथे होणारं काम हे 100% नाशिककरांच्या भल्याचंच आणि गोदावरी स्वच्छ करण्याचंच असेल आणि उत्तम असा कुंभमेळा होईल याची आम्ही 100% खात्री. बरोबर आहे. अजितजी चव्हाण, तुमच्याकडनं जाता जाता एक आश्वासन अवघ्या महाराष्ट्राला अपेक्षित आहे की तुम्ही याचा पाठपुरावा कराल आणि त्याचा निकालही आपल्या सगळ्यांसमोर याच शोच्या माध्यमातून, याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचवू. आश्वस्त करताय अजितजी? निश्चितपणे देवांग जानी असतील, पूज्य महंतजी असतील आणि अविनाशजींनी ज्या सूचना केलेल्या आहेत, अत्यंत गांभीर्यानं या विषयामध्ये, मूळतः जे कॉन्क्रिटीकरण आहे रामकुंडामधलं, त्या विषयावरती तर मी आज लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला शब्द देतो, मी या मंडळींच्या सोबत अत्यंत आक्रमकपणे याच्यामध्ये भूमिका घेईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत ते पोहोचवेल. माझे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या बाबतीत सगळ्यांनी जो विश्वास दाखवला, मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो, मी नाशिककर आहे, आम्ही डोळ्यात तेल घालून या सगळ्या विषयामध्ये अत्यंत सजग राहू. आणि मला इथं आमचं सरकार जे आहे ते सगळ्यांच्या सूचना, आता पूज्य महंत जे असतील किंवा बाकी इतर मंडळी असतील, आखाडा परिषद असेल, स्थानिक जागरूक नागरिक असतील, देवांगजींचा तर कायम आम्ही सल्ला घेतो.
सगळ्यांच्या विचार विनिमयानं, कारण अविनाशजी म्हणाले तसं हा काही पक्षीय कार्यक्रम नाही, आपल्या महाराष्ट्राच्या इब्रतीचा हा प्रश्न आहे. कुंभमेळा आपल्याला करायचा आहे. या निमित्तानं आपल्याला इतकंच सांगतो की फक्त सुशोभीकरणावर नाही तर ठोस गोष्टींवरती खर्च व्हावा, बरोबर आहे. याकडं लक्ष असेल आणि त्याची अंमलबजावणी करू. बरोबर आहे. प्रदूषणमुक्त गोदामाता कशी होईल यावरती लोकशाही मराठीची देखील नजर अशाच प्रकारे असेल. धन्यवाद अविनाशजी, अजितजी, महंत सुधीरदासजी आणि देवांगजी, तुम्ही या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.